मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. म्हणता येईल आणि असत म्हणावं तर डोळ्यांनी दिसतं. याला असत कसं म्हणता येईल? असताची उदाहरणं ज्ञानोबांनी दिलेली. शशशृंग, ख पुष्प, वंद्यापुत्र, वंद्याची आलेखा, त्याची जन्मपत्रिका, कित्येक उदाहरण आहेत किंवा सगळ्यांना पाठच आहेत सगळ्या ओव्या. ह्या सगळ्या विचार जर आपण केला तर हे वंद्यापुत्र हे असताचं उदाहरण आहे. शशशृंग हे असताचं उदाहरण आहे. ख पुष्प म्हणजे आता एकदम बाकीच्या लोकांना कळणार नाही. ख पुष्प म्हणजे ख म्हणजे आकाश आणि पुष्प म्हणजे फुल. आकाशाला फुलं शक्य आहे का? हेच बोलायचंय पण ख पुष्प असं म्हणायचंय. हेच बोलायचंय. सस्याला शिंग शक्य आहे का? नाही पण हेच बोलायचं पण शशशृंग असं बोलायचं. त्याला म्हणायचं वेदांती. आमचे दादा बाबासाहेबांना माहिती आहेत. आमचे वडील अशी गमतीने बोलत असत बरं का. बाबासाहेब महाराज एकदा घरी महिनावारीला कीर्तन करत होतो ना असाच वेदांत बोलायला लागलो. तुमच्यासारखं असं ते बसले होते. कीर्तन झाल्यानंतर ते मला म्हटले हे तुमचं काही पटत नाही म्हटले. हे वेदांतिक त्यांनी मला सांगितलं अर्थ. ते म्हटले वेदांतिक कोणा कळणाऱ्या भाषेत सांगायचं त्याचं नाव वेदांतिक. हे त्यांनी सांगितलेली व्याख्या. ते फार असे तडकाफडकी मला बोलायचे. आजही बोलतात ते मला. त्यांनी मला रागवलेलं पुरुषोत्तम दादांना फार आवडतं. का आवडतं कोणाला? त्यांनी जर मला वाटलं ना ते आम्ही इथं आलतो गुले महाराजांच्या कीर्तनाला. विठ्ठल गोविंदांची पुण्यतिथी आपल्या ज्ञानदर्शनमध्ये अविनाश महाराज पाटील सगळे होते. आम्ही केलं. मी तिथं कीर्तनात असं सगळं बोललो. काय बोलायचं ते दादा आमच्या कीर्तनाला होते. आणि इथं मठात आलो आम्ही जेवताना. आणि जेवताना दादा मला म्हणले हे तुझं काय हे वेदांतात तर पटलं नाही तुला येतच नाही. तर पुरुषोत्तम दादाला एवढा आनंद झाला. ते म्हटलं तुम्हाला ज्ञानना बोलणारा फक्त तुम्हीच आहे दुसरं कोणच बोलत नाही म्हटलं. आम्ही यांना बोलू शकत नाही म्हटलं. असं काय प्रेमाचे संबंध आहेत ऋणानुबंध आहेत ते टिकविले जात आहेत. मला पुढे बोलायचं आहे. शशशृंग, ख पुष्प, वंध्या पुत्र ही सगळी उदाहरणं असताची आहेत. मग या जगाला सत म्हटलं तरी अडचण आहे. असत म्हटलं तरी अडचण आहे. म्हणून सत असताहून विलक्षण अनिर्वचनीय आणि त्याला शब्द वेदांतांनी दिला मिथ्या. हा जो मिथ्या शब्द निर्माण झाला तो इथून झाला. याला सतही म्हणता येणार नाही असतही म्हणता येणार नाही म्हणून मिथ्या म्हणा. आणि मग अशी असणारी ही मिथ्या कार्य माया असलेली की जिला मिथ्या म्हटलं जातं त्या मायेने युक्त असलेला हा जीव अखंड अशा पद्धतीने दुःखामध्ये भरवटलेला दुःख जीव दिसून येतो. त्याच्याही पुढे थोडासा बोलायचं झालं तर भगवंताची स्वतःची भाषा आहे. ही जी माझी माया आहे ना दैवी येशा गुणमयी मम माया. हे माझ्याच्याने कुणी जरी म्हटलं मी हे तरुण जाईल तर शक्य नाही. भगवान म्हणतात माझ्याकडे आल्याशिवाय होणं शक्य नाही. त्या कृष्णचरित्रामध्ये कुठेतरी माझ्या सहज एक वाचण्यात कथा आली. फार गोड कथा सांगितली जाते. फार गमतीने सांगितली जाते. काही नाही म्हणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदामदेव एकदा निघालेले होते आणि नदीच्या काठाने जात असताना काय झालं कोणास ठाऊक सुदामदेवानी भगवंताला विचारलं. म्हटले कृष्णा मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हटले काय? काही नाही म्हटले तुझी माया फार विचित्र आहे असं सांगितलं जातं. म्हटले करशील तरी नो हे काही राईचा डोंगर पर्वत राही अशी नाटातली भाषा आपण कित्येकदा सांगतो. तू काहीही करू शकतो तू करत नाही तर तुझी ती माया करते सगळं असं सांगितलं. भगवान म्हटले सुदामा मी सख्य भक्तीचं सुख घेण्याकरता तुझ्याजवळ आलो तू काय लागला हे वर्णन करायला. माझी आणि तुझी मैत्री आहे. मैत्रीमध्ये माझ्या सामर्थ्याचं वर्णन हे मैत्रीमध्ये नसतं. मैत्रीमध्ये मित्राच्या सामर्थ्याच्या वर्णनावरून मैत्री ठरत नाही. काय आहे दुर्दैवाने हा मोठा आहे म्हणून मी त्याच्याबरोबर मैत्री केली हे मैत्रीचं लक्षण होऊ शकत नाही.
ह्या सगळ्याच्या पलीकडे मैत्रीला जर आपण ही सगळी बंधनं लावायला लागलो, दुर्दैवाने माफी मागून बोलतो, म्हणजे मैत्री सुद्धा अलीकडे अशी व्हायला लागली की एकमेकाला तारखा देण्यावरनं मैत्री व्हायला बोलतो. कोणी महिन्याला वाईट वाटून घेऊ नका, हे मैत्रीचं होत नाही, हे कारण महत्व होत नाही. ह्याच्या पलीकडे आणि स्तुती सुमना मैत्रीमध्ये येत नाही. मी स्तुती केली, हे जरा धाडस करून बोलतो, मी दादांची स्तुती करणं हे माझ्या मैत्रीचं होत नाही, द्योतक होत नाही. उलट मी कुठेतरी त्या मैत्रीमध्ये अंतर पाडतोय अशी माझी भावना आहे. कारण स्तुती किंवा ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जे नातं आहे, म्हणजे सगळी नाती जिथं थांबतात त्याच्यानंतर जे नातं सुरू होतं ते मैत्रीचं. सख्य भक्ती दाखवून घ्या नवविधा भक्तीमध्ये. काय त्या भक्तीची ताकद आहे, सख्य भक्तीची ताकद. अर्जुनाची आपल्याला नारोबारांनी काय गोड वर्णन करावं. म्हणजे तुम्ही तर सगळी ज्ञानेश्वरी अगदी कंठस्थ केलेली मंडळी आहात. काय ज्ञानोबारांनी अर्जुनाचं, आम्हाला तर म्हणजे माझे लहानपणी होईल, पण मला वाटतं की एवढं सुंदर वर्णन अर्जुनाचं कुणीच केलं नसेल ज्ञानोबाराशिवाय. तो प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धुलून घरा. काय ताकद आहे मला चितकळा. थोडस कुठंतरी दाखवा बरं मला अर्जुनाला मैत्रीची चितकळा दिलेलं हे विशेषण अन्य कोणत्या ग्रंथामध्ये, संस्कृत असतील काय असतील ते, आपला काही तिकडे जास्त अभ्यास नाही जेवढा, पण तिथं कुठंतरी आहे का, सापडलं तर मला आणून द्या, आहे का कुठंतरी. आणि त्याच्याही पुढे सांगू जरा, या मैत्रीची चितकळा या शब्दावर वैकुंठवासी मामासाहेबांनी केलेला अर्थ, आपली जी जोग महाराज प्रती आहे, आपली प्रत आहे, त्या प्रतीतला अर्थ वाचा. काय अर्थ केलाय, ताकदवान अर्थ केलाय. इतकं सुंदर वर्णन मैत्रीची चितकळा म्हणून अर्जुनाला बोलावं, हे वर्णन दुसरं कोणाकडे बोलू शकत नाही. सुदामदेवानी भगवंताला म्हणावं, तुझी माया फार ताकदवान आहे, अमुक आहे, तमुक आहे. भगवंतानी विचारलं, हे मध्येच काय सुरू झालं रे सुदामा तुझं? आपलं काय सख्याच्या गोष्टी बोलायच्या, जुन्या काळातल्या गोष्टी आठवायच्या, संदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये काय झालं, अमुक झालं, तमुक झालं, हे आठवायचं. हे मैत्रीचं नातं आहे. हे उगेच काय तू कुठे गेला, मी कुठे गेलो, हे काय मैत्रीमध्ये जेव्हा एकत्रित आल्यानंतर चर्चा. मला सांगा, संस्था सुटून जेव्हा आम्ही बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यानंतर 10-5 वर्षानंतर आपल्या गाठी पडतात, तेव्हा गाठी पडल्यानंतर आपण संस्थेमध्ये कसे होतो, पाठशाळेत कसे होतो, तेव्हा कसा अभ्यास केला, किंवा काय झालं, ही चर्चा महत्वाची आहे. कारण तिथं जाता तुझी कुणीकडे चालू आहे, माझे कुणीकडे चालू, काय चर्चा वाटतं घ्या. तू कुठल्या भागात घुसलाय, आता ही घुसाघुशी सुरू झाली. आणखीन एक नवीन निघाला शब्द, एखाद्याला गाव दाखवायची आवड झाली आता अलीकडे परिस्थिती. झालं होतं सर. आता हे खोड चालवताना माहित आहे म्हणून माहित आहे, ते महाराजांना विचार, खोड चालवताना फार अडचणी यायला लागलेत आता. एखाद्याला कीर्तनाला घेऊन गेल्यानंतर तो म्हणतो, तुमचे जे महाराज आहेत ना, काय त्यांचं हे आमचंच लावत नसतो तिथं. अवघड झालं हे सगळं. काय कसे मग कुठं मैत्री लावायची, कुठं हे दाखवायचं, काय करायचं कठीण होत बसलं. सुदामाने विचारलं, बोलायला लागल्यानंतर भगवंतानी विचारलं, काय तू काढायला लागलास हे सगळं? नाही पण मला जरा विचारायचं आहे. बरं ठीक आहे, आता विषय काढलायस ना, बोल तुला काय बोलायचंय ते. काही नाही, मला ती जी माया आहे ना तुझी, ताकदवान शक्तिवान असलेली, बरं हा, ती माया काय आहे ही मला एकदा बघायची म्हटले. कोण म्हणायला लागला? सुदामा. भगवंताला म्हणायला लागला, माया बघायची. भगवंतानी विचारलं, सुदामा तुझी माझी मैत्री आहे ना? हो. मैत्रीमध्ये तू मला पाहतोय ना? हो. माझं नकशिकांत मला बघतोय ना? माझं हृदय तुला माहिती आहे ना सगळं? हो. बस झालं ना, मग माझी माया बघायला कशाला चाललायस? कशाला उगीच हे? नाही मला माया बघायची. आग्रह धरला सुदामा, मला एवढं तू करू शकत नाही का? एवढं तुला जमत नाही का? सगळ्याला तू दाखवतो माया, मला का दाखवत नाही? मला एकदा तुझी माया बघायची. बरं, अशी गंमत होती. भगवंत त्या सुदामाच्या जवळ असल्यामुळे मायेचा प्रभाव म्हणून सुदामावर काही नव्हताच किंवा झालेला. जे काही आहे ते प्रारब्धाची संगती पुढे स्वतंत्र लावा, त्याच्यात मला आता बसायचं नाही. पण जे दुःख म्हणून असतं, माया म्हणजे दुःखाची जाणीव होणं. माया म्हणजे काय आहे? दुःखाची जाणीव होणं. मला कधी कधी प्रश्न पडतो, बघा जगद्गुरु तुकोबराई याच भूमीमध्ये, आम्ही याच भूमीमध्ये आम्ही संसार केला, त्यांच्याकडे संसार होता, किंवा आमचं, पण त्यांना मात्र त्या संसाराचं काही दुःख वाटलंच नाही. हे वाटलं नाही म्हणजे याचा अर्थ दुःख नव्हतं अशातला भाग नाही, पण त्या दुःखाची जाणीव झाली. बायको मेल्यानंतर सुद्धा आणि दिवाळं निघाल्यानंतर सुद्धा बरे झाले देवा, निघाले देवा, बरे झाले देवा, बैल गेली, ही भाषा येणं, ही काय कोणती ताकद आहे? ही ताकद जर विचारात घेतली तर मला असं वाटतं की दुःख नाही असं नाही, दुःख होतं, पण हे दुःख आहे याची जाणीव होण्याच्या करता जी काही मायेचा प्रभाव लागतो तो मायेचा प्रभाव. आणि हा मायेचा प्रभाव नसण्याला कारण अंतःकरणातली भक्ती आहे. कारण त्या भक्तीचं वर्णन करताना भक्तिशास्त्राने क्लेशनाशिनी असं केलेलं आहे. आणि क्लेश या शब्दाचा अर्थ मायेचं दुःख, आणि ते दुःख घालवण्याचं सामर्थ्य या भक्तीमध्ये आहे. आणि त्या भक्तीने हृदय भरून गेल्यामुळे दुःखाचा परिणाम शरीरावर होत होता, पण हृदयावर काही होत.
म्हणून मग ती जी काही भाषा सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भगावे आणि लाभालाभ न धरावे, मना माझी ही जी भाषा आहे ना ज्ञानोबरांची, ही मना माझी भाषा तिथे घेऊन जाते. त्यामुळे प्रभाव बाहेर अंगावर शरीरावर होत होता. थोडंसं धाडस कोण बोलतो, क्रिया करण्याचं काम शरीराचं आहे आणि त्याच्या पाठीमागे भावना तयार करण्याचं काम मनाचं आहे. विधान विचारलं काय, म्हटलं नाही मला माया बघायची. भगवंतांनी सांगितलं नको रे बाबा, नाही नाही पाहायचे. आता फारच आग्रह झाला, ठीक आहे काही हरकत नाही. भगवंतांनी सांगितलं योग्य वेळ आल्यानंतर दाखवतो. ठीक आहे. दोघं चर्चा करत करत निघाले. नदीच्या काठावरनं निघालेले असल्यामुळे एकदम एका नदी त्या काठावर आले. दुपारची वेळ होती. भगवंतांनी सांगितलं सुदामा स्नान करावं असं वाटतंय, जायचं पण नदीमध्ये आंघोळ करायला जायचं का. बरं काय आहे, हा द्वारकेचा राजा जरी असला तरी याला त्याचं काही वाटत नव्हतं, कारण होता कोणाबरोबर, सुदामाबरोबर. आपुले ते थोरं पण विसरला नारायण, त्यामुळे त्याला काही वाटत नव्हतं. चला जायचं का. सुदामाला तर काय महाराज, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने द्वारकेचा राजा असलेल्या कृष्णाने नदीमध्ये आंघोळ करणं हे आश्चर्यच आहे. पण सुदामाला काय महाराज, त्याला नदीशिवाय आंघोळच नव्हती की, त्याला काय काय त्याला बाथरूम असणार आहे काय सेपरेट, त्याचं काय दारिद्र्य विचारा. ते म्हटलं मला तर याच्याशिवाय साधन मार्गच नाही. चल म्हटले जायचंय तर दोघंही जाऊ. गेले दोघे आतमध्ये. दोघेही आतमध्ये आंघोळीला गेले स्नान करण्याकरता. कमरे एवढ्या पाण्यामध्ये गेले आणि सुदामाने बुडी मारली. अशी बुडी मारल्याबरोबर भगवंतांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. डोक्यावर हात ठेवल्याबरोबर भगवंताची माया नावाची जी शक्ती आहे त्या मायेनं काम करायला सुरुवात केली. मायेनं प्रभाव करायला सुरुवात केली. भगवंताच्या आज्ञेने मायेने प्रभाव करायला सुरुवात केली. त्या सुदामाला असं वाटायला लागलं मी या पाण्यामध्ये वाहत वाहत निघालोय. वाटायला लागलं. गुरुरे भाऊ सांगायचे वाटायला लागलं हा शब्द जिथं जिथं येतो तिथं तिथं माया म्हणा. वाटायला लागलो, कारण कुठेही लावा मी दाखवतो उदाहरण. वाटायला लागलं, त्याला वाटायला लागलं मी वाहत वाहत निघालो. निघाल्यानंतर नेमकं एका बेटावर 5-50 माणसं उभा असलेली त्यांनी पाहिली आणि त्या 5-50 माणसांनी सुदामाला बाहेर काढलं आणि त्या प्रत्येकाच्या हातामध्ये हार होते. त्या प्रत्येकाने सुदामाच्या पुढे सरकून बोलू का जरा, बरोबर असं आम्हाला हालायची सवय इकडे तिकडे असं व्हायला लागलं. हो मायेचा प्रभाव ते इतकं अवघड विक्षिप्त काम, जाऊ द्या आता बोलत नाही त्याच्यावर. विठाला विठाल मला वाटायला लागलं आपण वाहत वाहत निघालोय. नेमकं त्या बेटावर जवळ आले. 5-50 माणसं होती. त्यांनी सुदामाला बाहेर काढलं. प्रत्येकाच्या हातामध्ये हार होते. प्रत्येकाने सुदामाच्या गळ्यात हार घातले. सुदामाला कळे ना हे हार कशाचे आहेत काय आहे. सगळ्यांनी हार घातलेले होते. सुदामाला आश्चर्य वाटलं, कारण इतके हार त्याच्या गळ्यामध्ये कधी पडले नव्हते. अहो कोण टाकायचं हो सुदामाच्या गळ्यात एवढे काही, त्यानं काही कीर्तन केलं नाही. कोण टाकायला लागले त्याच्या गळ्यात हार, कोण टाकणार. बिचाराला कोणी हार नव्हता काही नव्हतं. आणि मग एवढे हार गळ्यामध्ये पडल्यानंतर त्याला आश्चर्य वाटायला लागलं. त्यांनी उत्सुकतेने विचारलं हे कशामुळे, तुम्ही काय हार घालायला लागलात. त्या सगळ्या लोकांनी आनंदाने सांगितलं सुदामजी काय आहे म्हटलं, आमचं एक ते छोटंसं नगर आहे, बेट आहे. बरं मग याचा नगराचा राजा गेलेला आहे. बरं मग या नगराचा राजा गेला की दुसरा राजा कोणाला करायचं. मग आमच्याकडे एक नियम आहे, नदीमध्ये कोण स्नान करत असेल किंवा वरतून कोणी पोहत आलेलं असेल, जे कोणी असेल, मग तो लहान असो मोठा असो, त्याच्या गळ्यामध्ये हार घालायचे आणि त्यालाच या नगराचा राजा करायचा, हा आमचा नियम आहे. सुदामाने विचारलं बरं मग या नदीमध्ये तुम्ही स्नान करत होता आता, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की तुम्ही आमच्या नगराचे राजे, म्हणून हे 5-50 हार तुम्हाला राजा झाले म्हणून तुम्हाला घातलेले आहेत. सुदामाला एवढा आनंद झाला. तो म्हटला मग मी राजा झालो आता. हो हे नगर सगळं माझ्या ताब्यात. म्हटलं हो. सुदामाला एवढा आनंद झाला. सुदामा म्हणायला लागला बरं झालं त्या कृष्णाला सोडलं म्हणून राजा तरी झालो. कुठपर्यंत मागे फिरायचं, कुठपर्यंत पिशवी वागायची, हे एक शब्द आहे आता अलीकडे. कुठपर्यंत दागा घेऊन फिरायच्या. ती जुनी लोक म्हणायची बघा, झाडाच्या सावलीखाली दुसरं झाड वाढत नाही. एका झाडाच्या सावलीखाली दुसरं झाड वाढत नाही. त्यामुळे झाडं एवढी वाढायला लागली, त्यांच्या सावलीत कुणी बसले ना, पण झाडच वाढायला लागली आता, एवढी वाढायला लागली. आणि सुदामाने विचार केला बरं झालं त्या कृष्णाला सोडलं म्हणून मी राजा झालो. भले माझं छोटं राज्य असेल, तो द्वारकेचा आहे, मी छोटा राज्याचा आहे, पण राजा झालो. आपलंही काहीतरी अस्तित्व झालं, आपल्यालाही काही मान मर्यादा आली, आपल्यालाही कुणीतरी विचारायला लागलं आणि हे विचारलं पाहिजे, स्वतंत्र मान आला पाहिजे. म्हटले बरं झालं, स्वतंत्र आपलंही काहीतरी स्थान निर्माण झालं. मलाही जेव्हा एखाद्या दरबारात एखाद्या मेळाव्याला बोलवतील तेव्हा मलाही राजा म्हणून आमंत्रण येईल आणि कृष्णालाही राजा म्हणून आमंत्रण येईल. तोही एका आसनावर असेल, मी एका आसनावर असेल. का? कारण तोही राजा, मी राजाच आहे ना. छोटा असेल पण राजाच आहे.
मलाही बरं झालं. तिथं बसला, लग्न झालं, 2-4 मुलं झाली, काय आता. आणि ती राणी त्याची जी होती ती मेली. सगळे हळहळायला लागले, रडायला लागले, हाही रडायला लागला. आणि मग त्या चितेजवळ त्या राणीला चितेवर ठेवलेलं होतं. आणि मग आता चिता पेटवायची आहे, अग्नी दिला. तेवढ्या 2-3 त्याच्याजवळ आले आणि 2-3 त्याला असं उचललं. सुदामाने विचारलं, मला का उचलायला लागला? ते म्हटले, आमचा एक नियम आहे दुसरा. म्हटले, काय? या नगराची राणी मेली तर त्याच्याबरोबर राजालाही जाऊन टाकायचं. म्हटले, अगोदर जर राणी मेली तर राजालाही जाऊन टाकायचं. सुदामा म्हटला, पहिला नियम बरा होता, हा दुसरा कठीणच आहे. म्हटल्या, हा असं कसं काय? नाही म्हटले, आमचा नियम आहे, त्याला विलाच नाही. उचललो, आणलं चितीवर, झोपवलं. खाली अग्नी पेटलेला होता, चटके बसायला लागले. आणि मग चटके बसायला लागल्यानंतर मात्र याला आठवण झाली. तो म्हणायला लागला, उगीच कृष्णाला सोडलं, चटके बसायला लागले. माणसाला कळतं पण चटके बसल्याशिवाय कळत नाही. म्हणून एखादा गेला की जाऊ द्यायचं, चटके बसला की परत माघारी येतं, कुठे जात नाही. कळतं माणसाला, मूळ ह्याला सोडून जाऊन जमत नाही. महाराज माघारी आला, चटके बसायला लागले, पोळायला लागला, हाका मारायला लागला आणि मोठ्याने ओरडायला लागला, कृष्णा धाव. पोळायला लागलं फार, चटके बसायला लागले खूप. म्हटले, धाव रे बाबा, पोळायला लागले, पोळायला लागले, पोळायला लागले, पोळायला लागले, अशी भाषा सुदामाच्या तोंडातून येत होती. भगवंतांनी त्याच्या डोक्यावरचा हात काढला आणि सुदामा त्या पाण्यातून बाहेर आला आणि मोठ्याने ओरडत होता, पोळायला लागले, पोळायला लागले, पोळायला लागले, पोळायला लागले, पोळायला लागले. भगवंतांनी त्याच्या अंगाला हात लावला आणि विचारला, अरे काय चाललंय? थंड पाण्यात उभा आहे, थंडीचे दिवस आहेत, पोळायला लागले म्हणायला लागला, काही कळे ना. सुदामाने इकडे तिकडे पाहिलं आणि विचारलं, कृष्णा ते नगर कुठे गेलं, ती राणी कुठे गेली, ती चिता कुठे गेली, ते हार कुठे गेले, कुठे गेलं सगळं? भगवंतांनी सांगितलं, तुला थोडी माया दाखवली तर तुझी ही फजिती झाली. दाखवू का सगळी माया? नको म्हटलं, काही गरज नाही. मायेचा प्रभाव असा आहे. भगवान म्हणतात, ही माया स्वतः करून जायचं म्हटलं तर शक्य नाही, त्याच्याकरता माझ्याकडे जावं लागेल. अघटित घटना अशी आहे, करशील तरी हे काही अशी आहे. आणि अशी असलेली जी माया, या मायेच्या प्रभावाखाली दबलेला हा जीव असल्यामुळे तो दुर्बल झाला. म्हणजे जीवाच्या दुर्बलतेचं पहिलं कारण मायेची सत्ता आहे. एक. आता दुसरं कारण, इंद्रियाच्या अधीन झालेला. महाराजांची भाषा आहे त्याला, इंद्रियाची दिनी आम्ही केलो नारायणे, आम्ही इंद्रियाच्या अधीन झालो. कित्येक प्रमाणे या संबंधाने विचार करता येण्यासारखे. विषय ओढी भुलली आता याची ही तुकोबऱ्यांची भाषा जर पाहिली तर याचा अर्थ विषयाकडे धावणारा हा जीव आपल्या लक्षात येतो. किंवा मनोनी विषय भोगी जे सुख हे साध्यंतेची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता सरे. ज्ञानोबऱ्यांची भाषा, विषयाचे समसुख वेगदाची बाहुली आग्राची सावली जाईल रया. ही ज्ञानोबऱ्यांची दृष्टांताची भाषा. या सगळ्या भाषा आपण ऐकल्यानंतर लक्षात येतं की इंद्रियाच्या अधीन झालेला हा जीव आहे म्हणून दुर्बल आहे. आणि तिसरा विचार सांगितला, कळी काळाची सत्ता या जीवावर आहे. हा जीव जो दबला तो कळी काळाची सत्ता या जीवावर आहे. आपल्याला या संबंधाने अनेक उदाहरणं दिली जातात. जे जे निर्माण झालेलं आहे त्याचा प्रत्येकाचा नाश आहे. उपजेते नाशिले पुन्हा. किंवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा जे जे कर्म धर. त्याला प्रत्येकाला नाश हा सांगितलेला आहे. त्या कळी काळाच्या अधीन असलेला हा जीव आहे. कधी ना कधी जाणार हे निश्चित आपल्याला दिसून येतं. म्हणून हा जीव दुर्बल झालेला आपल्याला दिसून येतो. आपल्याला अनेक उदाहरणे या संबंधाने दिली जातात. योग वसिष्ठातली भाषाही आपल्याला कानावर आहे. सहैव मृत्यूर व्रजती सहैव मृत्यूर गत्वा सुदीर्घ मध्वानम सहमृत्यूर निवर्तते. हे रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना वसिष्ठ ऋषींची भाषा प्रसिद्ध अशा पद्धतीची भाषा आहे.
किंवा आपल्याकडे त्या यक्ष प्रश्नामध्ये महाभारताने केलेलं चिंतन सुद्धा फार महत्वाचं आहे. अहनी अहनी भूतानी गच्छन्ति ह यमालयम शेषास्थावर निश्चंती किमाश्चर्य मतपरम, ही आपल्याला महाभारताची भाषा सांगितली. किंवा कबीर महाराजांचं बोलणं किती गोड आहे. दसद्वारे का पिंजरा तामे पंछी कौन रही बे तो अचरज है नहीं रही तो अचरज कोण. कबीर महाराजांची जुनी हिंदी किती गोड आहे पहा. दसद्वारे का पिंजरा तामे पंछी कोण, 10 दरवाजाचा असलेला हा पिंजरा आणि त्याच्यामध्ये असलेला जीव नावाचा पक्षी, हा जर पक्षी राहिला रही बे तो अचरज है, अचरज म्हणजे आश्चर्य, हा जीव नावाचा पक्षी या देहामध्ये जर राहिला तर आश्चर्य आहे, जर नाही राहिला तर कशाचं आश्चर्य. नाही रहे तो अचरज कोण. थोडं सोप्या भाषेत बोलू, माणूस जिवंत राहिला तर आश्चर्य आहे, माणूस मेल्यानंतर आश्चर्य नाही. तर लागेल आपल्याला बोलणं पण स्पष्ट आहे. आपण बऱ्याचदा एखाद्याला भेटायला जातो दवाखान्यामध्ये, ते आयसीयू मध्ये असतात, अतिदक्षता विभागामध्ये असतात, आणि मग आपण जातो तेव्हा कोणीतरी अगोदरच आपल्या अगोदर गेलेले असतात, ते उतरत असतात. मग आपले पाहुणे असतात, म्हणून आपण विचारतो का कुठे गेलतात, ते आपले सोयरे नका त्यांना भेटायला गेलतो. मग आपण लगेच उत्सुकतेने विचारतो आम्ही तिकडे चालू, कसं काय. तर तो जो असतो ना तो इतका गमतीचं उत्तर देतो, तो म्हणतो नाही आणखीन आहे बरं का, 42 तासाची मुदत दिली. म्हणजे ते राहिलं याचं आश्चर्य आहे, म्हणजे ते जीवन राहिलं याचं आश्चर्य आहे, याचं आश्चर्य आहे, ती आश्चर्याची भाषा आहे. आणखी नाही गेले नाही आहे, ही जी भाषा आहे याचा अर्थ रही रहे तो अचरज आहे, नाही रहे तो अचरज. माणूस मरण जाणं येणं या गोष्टी त्या थोडं अवांतर होईल, परंतु धाडस करून एक वाक्य सांगून जातो. खरं तर अवांतर सुद्धा म्हणता येणार नाही. म्हणजे मराठी साहित्यातलाच एक दाखला देतो, साहित्यातलाच डॉक्टर जी ए कुलकर्णी सरांच्या एका साहित्यातला गुढकथा त्यांच्या प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांना अवांतर म्हणजे अवांतर शब्द बोलू नये. खरं आपण कधी कधी म्हणताना असं म्हणतो मराठी साहित्यातलं मी अवांतर तुम्हाला सांगतो, हे बोलणंच अवांतर आहे. असं नसतं, हे असं नाही. आपलं साहित्य मराठी आणि संत वाङ्मय काय वेगळं आहे का, हे एकच आहे. ते जी कुलकर्णी सरांनी एक दाखला फार चांगला दिला, थोडंसं काल्पनिक आहे. त्यांच्या कल्पनाच कथा खूप प्रसिद्ध आहे. काय झालं म्हणे, त्यांनी असं दाखवलंय, चिरंजीव असलेला अश्वत्थामा आणि गौतम या दोघांची गाठ पडली म्हणे. काल्पनिक आहे, फक्त भाव त्याच्यातला ऐका, कथेत जास्त बोलू नका. कल्पना सुद्धा एवढी ताकदवान, ते आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या चरित्रात कित्येकदा सांगितलं जातं ना. तेव्हा स्वामीजींनी परदेशामध्ये हे हरिश्चंद्राची कथा सांगितली म्हणे, राजा हरिश्चंद्राची. मग ते स्वप्नामध्ये राज्यदान केल्याची जी काही स्वप्न पडलं आणि जागृतीमध्ये त्यांनी दान केलं, ही कथा त्यांनी परदेशात सांगितली. आणि तिथली अमेरिकन लेडी एक उठली आणि तिने सांगितलं की स्वामीजी तुम्ही जे हे सांगता का नाही, तुम्ही सांगायला लागलात खरं आहे, पण मला ही सगळी कल्पना वाटते. म्हटले हे काही खरं झालेलं नसेल. हे हरिश्चंद्र राजाला स्वप्न पडलं आणि सत्यवादी होता ना, अमुकन तमुकन, हे काही मला खरं वाटत नाही. सांगता ठीक आहे, पण मला ही कल्पना वाटते. स्वामीजी अशी गमतीचे, स्वामीजींनी सांगितलं बाई तू म्हणते ते बरोबर आहे, ही जरी कल्पना असली तरी एवढ्या चांगल्या कल्पना माझ्या भारत देशातच निर्माण होतात, दुसरीकडे नाही. तेव्हा अश्वत्थामेने दिलेलं उत्तर फार गोड आहे. अश्वत्थामेने सांगितलं गौतमा मला काय दुःख आहे सांगू तुला, तुझ्या दुःखाला अंत आहे. ते 4 दुःख पाहिली अमुक तमुक सांगितलं ना, तुझ्या दुःखाला अंत आहे पण माझ्या दुःखाला अंतच नाही म्हटले. गौतमाने विचारलं असं दुःख आहे तरी कोणतं. अश्वत्थामेने सांगितलं मी मरत नाही हेच दुःख आहे म्हटलं, दुसरं काही नाही म्हटले. जन्म म्हटलं की मृत्यू हा निश्चित आहे, हे चक्र आहे, हे चक्र आहे, ठरलेलं आहे. ते जाऊ द्या कल्पनेतला विलास ती काय असेल, फक्त भाव त्यातला किती गमतीचा एवढं मला मांडायचं होतं. त्यामुळे कलिकाळाच्या अधीन असलेला हा जीव आहे, इंद्रियाच्या अधीन असलेला हा जीव आहे, मायेच्या अधीन असलेला हा जीव आहे. त्यामुळे कलिकाळाची सत्ता, इंद्रियाची सत्ता आणि मायेची सत्ता या तिघांच्या सत्तेमुळे दुर्बल झालेला हा जीव, या दुर्बल झालेल्या जीवाची दुर्बलता निघून जाणं आणि बलवत्तता प्रगट होण्याकरिता काय करावं लागेल. तुकाराम महाराज सांगतात ही मायेची सत्ता, इंद्रियांची सत्ता आणि कलिकाळाची सत्ता याने जी झालेली दुर्बलता आहे, ही दुर्बलता आमची निघून गेली आणि निघून गेली आम्ही बलवान झालो. ही दुर्बलता निघून गेली याचा अर्थ आम्ही बलवान झालो. आणि मग उत्सुकतेने एकाने तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज ही दुर्बलता निघून जावी आणि अशा पद्धतीचं बलवान व्हावं, या बलवत्तता होण्याकरिता काय करावं लागणार आहे, ही बलवत्तता येण्याकरता काय करावं लागणार आहे. हे जाता जाता वाक्य सांगतो सूक्ष्म, मला बलवान व्हायचं आहे, मला बलवान व्हायचं आहे हे कळण्याकरता अगोदर मी दुर्बल आहे हे कळालं पाहिजे. हे सूक्ष्म वाक्य म्हणजे ज्ञान मला व्हायचं आहे हे कळण्याकरता माझ्याकडे अज्ञान आहे हे कळायला पाहिजे. आपल्याला वेदांतामध्ये अज्ञानाचं ज्ञान ही ज्ञानाची पहिली पायरी मांडली. विठ्ठल
मला हे येण्याकरिता मला हे येत नाही हे अगोदर मान्य केलं पाहिजे. मी महेश गुरुजींकडे शिकायला जायचं ठरवलं तर मी महेश गुरुजींना सांगितलं पाहिजे मला गुरुजी मला चाल अजिबात येत नाही, सोर माझा लागत नाही, मला काही येत नाही हे मी अगोदर मान्य केलं पाहिजे. मग गुरुजी मला कुठून शिकवायचं हे ठरवतील. मी जर म्हणायला लागलो की नाही मला हे येतंय मला ते येतंय मला हे येतंय ते येतंय मग म्हणतील ते आलाच कशाला माझ्याकडे. मला काय येत नाही हे मग मान्य केलं पाहिजे. मृदंग शिकायला गेलो तसंच आहे. तसं मी अभ्यास कीर्तनाचा किंवा कशाचा कोणत्या मला हेही वेदांतातला ग्रंथ आहे, मला भक्तिशास्त्रातला ग्रंथ आहे, मला ज्ञानेश्वरी कळाली नाही, मला ज्ञानेश्वरी आणखी माहीत नाही हे अगोदर माझ्या मनाला खुणगाट पडल्याशिवाय मी ज्ञानेश्वरीमध्ये प्रवेश करू शकत नाही. अगोदर मला त्याच्यात हे अगोदर मी माझी भूमिका केली पाहिजे. अज्ञानाचं ज्ञान ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. त्यामुळे मला माझ्या ठिकाणी असलेलं दुःख या दुःखाची जाणीव मला झाली पाहिजे. हे दुःख निवारण करणं माझ्या सामर्थ्याच्या मागे आहे याची जाणीव मला झाली पाहिजे. आणि हे दुःख निवारण करण्याचं सामर्थ्य कोणात आहे हेही मला कळालं पाहिजे. या तीन गोष्टी कळाल्यानंतर मग बलवान होण्याच्या दृष्टीने माणसाचा प्रवास होत असतो. मग तुकाराम महाराजांच्या त्या दृष्टीने तो मनुष्य म्हणायला लागला महाराज ही बलवत्तता येण्याकरता काय करावं लागेल, काय कशाने ही बलवत्तता आली, दुर्बलता गेली आणि ही बलवत्तता आली म्हणजे नेमकं झालं काय. महाराज सांगतात आम्ही बलवान झालो त्याचं एकच कारण आहे अभंगाचं पहिलं चरण. आम्ही झालो बळीवंत नाथा गेला संसार केला षडवर्गीचा मार. विठाला विचार करत असताना आतापर्यंत आपण थोडीशी प्रास्ताविक भूमिका पाहून आलो. हे पाहत असताना आपल्या लक्षात असं आलं की तुकाराम महाराज सांगतात की आम्ही बलवान झालो पण बलवान होण्याकरता दुर्बलता काय आहे ही अगोदर लक्षात आली पाहिजे. ही दुर्बलता तीन कारणांनी जीवाच्या ठिकाणी निर्माण होतं हे आपण पाहून आलो. एक मायेची सत्ता, दुसरी इंद्रियांची सत्ता आणि तिसरी कळी काळाची सत्ता. याच्यामुळे जीव दुर्बल होतो. ही दुर्बलता होण्याची कारणं आहेत. हे तीनही असणाऱ्या जे काही सत्ता आहेत या सत्ता निघून गेल्या, आम्ही बलवान झालो. अशी बलवत्तता येण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं ते कशामुळे. महाराज म्हणतात त्याला फार काही करावं लागत नाही, त्याला एकच करावं लागतं बळीयाची अंकित. एवढं झालं की या तीन गोष्टीची सत्ता जाते आणि आम्ही झालो बळीवंत अशी प्राप्ती होते. विठाला आता बळीयाचे अंकित म्हणत असताना ज्याच्या अंकित आम्ही झालोय तो कळाला पाहिजे. अंकित होणं म्हणजे काय ते कळालं पाहिजे. या अंकित होण्याने बलवत्तता कशी तयार झाली आणि त्याचे परिणाम काय झाले हे कळाले पाहिजे. आता तीनच प्रश्न उत्तरार्धामध्ये आपल्या समोर आहेत. पहिला प्रश्न माझा असा आहे, महाराज सांगतात आम्ही अंकित झालो पण कोणाच्या अंकित झालो. बळीयाच्या अंकित झालो. बळीयाच्या अंकित झालो म्हणजे नेमकं काय. हे बळीया म्हणजे आहे तरी नेमकं कोण. हा बळीया शब्द पांडुरंगाच्या संबंधाने महाराजांनी दिलेला आहे. बळीया माझा अशी भाषा आहे. आता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी ही भाषा आपण सगळे पहा. भीषाद वाटपवते भीषोदेती सूर्यादिशदग्नी चंद्रश्य मृत्यूर्धावती पंचमहा ही उपनिषदातली भाषा आपल्या डोळ्यासमोर आली तर आपल्या लक्षात येतं की नेमकं बळीया हा परमात्मा नेमकं कसा आहे, ज्याच्या अंकित व्हायचं आहे त्याची ताकद आपल्याला लक्षात आली पाहिजे. किंवा अनंत हे नाम ज्या असा आपल्याला विचार करता येण्यासारखा आहे. बहु आहे करुणावंत आणि अनंत हे नाम ज्या, हे अनंत हे नाम ज्या हे बळीया शब्दाचं द्योतक. आता हा झाला पारमार्थिक विचार. लौकिक विचार सांगतो आपल्याला.
भगवान प्रभू रामचंद्रांची बलवत्तता, भगवान कृष्ण परमात्म्याची बलवत्तता हे चरित्रामध्ये, रामकथेमध्ये आणि कृष्णकथेमध्ये आपण कित्येकदा सांगतो. माझ्या सहज वाचण्यात आलेला फक्त रामायणातला एक भाव सांगून पुढे जातो. ते जटायू जेव्हा तो हतबल होऊन पडला खाली, ते रावणाचं जटायूचं युद्ध कसं झालं, काय झालं सगळं माहिती आहे आपल्याला. आणि मग तो असा पडलेला होता, तो जीव आणखीन त्याचा राहिलेला आहे, तो फक्त प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाकरता. रामचंद्र प्रभूंची गाठ पडते. रामचंद्र प्रभूंनी त्याला मांडीवर घेतलं आणि रामचंद्र प्रभूंच्याच डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. त्या जटायूने सगळं सांगितलं की नेमकं काय झालंय, कसं झालंय, सीतामाईला कोण घेऊन निघालेलं आहे, त्या रावणाचं आणि माझं युद्ध कसं झालं, त्यांनी त्या युद्धामध्ये मला कसं फसवलं, हे सगळं सांगितलं. त्यांनी कसा दगा दिला हे सगळं सांगितलं. कबीर महाराजांचा एक दोहा फार गोड आहे. दगा किसी का सगा नहीं, दगा किसी का सगा नहीं, नहीं किया तो कर देखो, दगा किसी का सगा नहीं, नहीं किया तो कर देखो, नहीं तो जिसने किया उसका घर देखो. अशी भाषा आहे बघा तुम्ही. कबीर महाराजांचं हे काही मी सांगत नाही, फक्त संत वाङ्मय, कबीर महाराजांचंच वाङ्मय आहे. दगा किसी का सगा नहीं, नहीं किया तो कर देखो, नहीं तो जिसने किया उसका घर देखो, म्हणजे रावणाचं घर देखो, जिसने किया उसका घर देखो. तिकडे बघा ते मग कसा दगा दिला हे सांगितलं. झालं, सगळं ऐकलं. रामचंद्र प्रभूंच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. भक्ती त्याला म्हणतात की जी परमात्म्याच्या डोळ्यातून अश्रू आणते, ती भक्ती आहे. परमात्म्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले, रामचंद्र प्रभूंच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. आणि प्रभू रामचंद्रांनी जटायूला सांगितलं, जटायू एक काम करू म्हटले आपण. म्हटले काय, तुझे मुख्य बळ जे आहे तुझं पंखात आहे, बरोबर आहे, आणि ते पंख तुझे छाटल्यामुळे मरणासन्न अवस्था तुझी झालेली आहे. मी एक काम करतो, मी तुझ्या अंगावरनं हात फिरवतो, जेणेकरून ते जे तुटलेले पंख आहेत ते तुला पुन्हा जोडले जातील, पुन्हा तुला पंखाचं बळ निर्माण होईल, पुन्हा तू ताकदवान होशील. ऐका बरं. जटायू विचारायला लागला, कशा करता रामा, हे सगळं कशा करता? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, काही नाही, मी तुला पुन्हा बळ देतो. आणि मग काय करू जटायू, तू माझ्याबरोबर चल, मग आपण त्या रावणाचा शोध घेऊ आणि त्या रावणाचा नाश करू आणि सीतेला घेऊन येऊ. चल म्हटले, माझ्याबरोबर येण्याकरता, तुला ते करण्याकरता मी तुला बळ देतो. जटायू हसायला लागला आणि जटायूने सांगितलं, म्हणजे रावणाला मारण्याकरिता माझ्या पंखात बळ द्यायचं आणि ते मी तुझ्याबरोबर यायचं, हे यायचं. जटायू म्हणायला लागला, प्रभू तुम्ही चाललाय ना तिकडे, हो, आणि मग तुम्हाला सहकार्य कुणाचं, माझं? जटायूने सांगितलं, प्रभू हे किती हास्यास्पद आहे, तुम्ही स्वतःच बलवान आहात, प्रभू आहात, त्यामुळे तुम्हाला माझ्यासारख्या जटायूची गरजच नाही. तुम्ही कशा करता ही अट्टहास करायला लागलाय? मला तुम्ही घेऊन जाण्यामध्ये माझं दुमत नाही, पण मला तुझं सहकार्य पाहिजे म्हणताना याच्यात दुमत आहे, याच्यात दुमत आहे. उलट तुम्हाला कोणाच्या सहकार्याची गरज नाही का, तुम्ही प्रभू आहात. प्रभू या शब्दाचा अर्थ आहे सर्व तुमच्याजवळ आहे, त्यामुळे मला पुन्हा यायची ही आवश्यकता नाहीये. उलट मी असं म्हणतो की मला आता जी माझी अवस्था आहे ना, हे असंच राहू द्या आणि मला असंच मरण येऊ द्या. म्हटले का? जटायूंनी सांगितलं, प्रभू तुम्ही जरा विचार करा, मरणाच्या वेळेला माझं जे डोकं आहे ते तुमच्या मांडीवर आहे, माझ्या डोळ्यामध्ये तुमचं रूप आहे आणि माझ्या तोंडामध्ये तुमचं नाम आहे, याच्यापेक्षा चांगलं मरण आणखीन कोणतं असतं? म्हटलं चांगलं मरण कोणतं असतं? हे जटायू जरा बघा, रामायणातला जटायू या अंगाने कधीतरी बघा, किती जटायू किती सुंदर सांगितलंय. मी धाडच करून वाक्य बोलून जाऊ का? काय होतंय, आपण 7 दिवसात रामायण होत नाही माझ्या माहितीप्रमाणे, आणि काय मोठमोठी रामायण करायचं, रामायण होत नाही, अख्खी कथा सांगून होत नाही. आपण आता असं कधीतरी करायला पाहिजे. 7 दिवसात फक्त राम सांगायचे, 7 दिवसात फक्त लक्ष्मण सांगायचे, 7 दिवसात फक्त भरत सांगायचे, 7 दिवसात फक्त शत्रुघ्न सांगायचे. शत्रुघ्न सुद्धा निघतो महाराज, 7 दिवस फक्त अभ्यास करावा लागतो, निघतोय असं नाहीये. तुम्हाला काय सांगू, म्हणजे तुम्ही फक्त भावार्थ रामायण घेऊन बसा, काय दुसरं घेऊन बसला तर अगदी दुधात साखर नाही, असं नाही. पण रामायण भावार्थ रामायण जरी घेऊन बसताना शत्रुघ्न वाचायचा ठरवलं ना, फक्त शत्रुघ्न तुम्हाला 7 दिवस सांगता येईल, इतकं शत्रुघ्नाचं चरित्र आहे. शत्रुघ्न शब्दापासून सुरू झालेलं चरित्र आहे, किती गोड आहे. मंदोदरी फक्त हे सगळं जवळ जटायू पक्षी आहे, याचं नुसतं चरित्र सांगायचं म्हटलं तर 7 दिवस पुरेल इतकं चरित्र आहे, किती गोड चरित्र. त्या जटायूच्या कथेतून मला सांगायचं आहे, बळीया कसा आहे, रामचंद्र प्रभू बलवान कसे. कृष्णचरित्र तर आपण अनेकदा ऐकतोय, तो बलवान कसा आहे. अशा बळीयाचे अंकित झालो. हे अंकित होणं म्हणजे नेमकं काय? अंकित झालो म्हणजे सेवक झालो. सेवक झालो म्हणजे आम्ही दास झालो. हे दास होणं या शब्दाचा अर्थ नेमकं काय? दास या शब्दाची भूमिका नेमकी काय? दास या शब्दाचा अर्थ करत असताना या दासाची काही लक्षणं करता येण्यासारखी आहेत का? या दासाच्या काही लक्षणाचा भक्तिशास्त्राने केलेला विचार फार गोड आहे. भक्तिशास्त्र असं सांगतात,
दास कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे आश्रितता, आज्ञता, विश्वासार्हता आणि विनम्रता हे 4 गुण ज्याच्याकडे आहेत त्याला म्हणायचं दास. विठ्ठला फक्त आश्रित असण्याला दास म्हणता येत नाही. आश्रित असून तो आज्ञेत असला पाहिजे. आश्रित आणि आज्ञेत असून जमत नाही, तो विश्वासू असला पाहिजे. आणि विश्वास आश्रित आणि आज्ञात असून जमत नाही, तो विनम्र असला पाहिजे. काही आश्रित असतात पण आज्ञेत नसतात, हे जवळ असतात पण ऐकत काहीच नसतात. काही माणसं बघा जवळ असतात ऐकायचं काहीच नाही पण सोडायचं मात्र नाही, जवळ बसायचं. जवळ कायम असतात महाराज. आपल्यालाच लाज वाटते काम सांगायचे का, बरं माणसात नाही म्हणल्यावर काय करायचं. असं नाही, काय अवघड जातं. जवळ तर असतात बसलेले, कायम बरोबर असतात. लोकांना असं वाटतं हे महाराजांच्या कायम बरोबर आहे, अहो नुसतंच बरोबर, काय ऐकत काहीच नाही ना, काय करता बरोबर असून फक्त आश्रित आहे, आज्ञेत नाही. उपयोग नाही चालत. दास होण्याकरता फक्त आश्रित असून जमत नाही, आज्ञेत असावं लागतं. दास होण्याकरता आश्रित आणि आज्ञेत एवढं असून जमत नाही, विश्वासार्हता असावी लागते. विश्वास पाहिजे का नाही. काही लोक आश्रित असतात, आज्ञेत असतात. आपण सांगितलं का नाही हे करून ये, होय म्हणतात पण गॅरंटी नाही, जाईल याची शाश्वती नाही, तिथपर्यंत पोहोचेल असं जमत नाही. कितीतरी उदाहरण आपण आता ते नोकर मालकाची उदाहरणं कित्येक आपण सांगतो. आम्ही महाराजांच्या मुखातून कित्येकदा एखाद्या मालकाने नोकराला सांगितलं हे काम कर, तर तो तिथपर्यंत जाईल याची शाश्वती नाही. म्हणजे एखाद्या वेळेस त्याला पैसे दिले तर तो तिथपर्यंत पोहोच करेल याची शाश्वती नाही, म्हणजे विश्वासार्हता नाही. जाऊ दे, आता पुढचा मुद्दा घेतो, विनम्रता. 4था मुद्दा मला मांडायचा, विनम्रता. आश्रित आहे, आज्ञेत आहे, विश्वासार्हतेत आहे, विनम्र नसेल तर दास होत नाही. हे विनम्रता पण असली पाहिजे. ह्या 4 गोष्टी असतील त्याला दास म्हणता येईल. ही हरिदास्यत्वाची भूमिका आहे. दास्यत्वाची जी भक्ती आहे ती फार कठीण आहे. हे दास्यत्व येणं फार कठीण आहे. त्या माझ्या कुठेतरी पुराणामध्येच माझ्या माहितीप्रमाणे गीता प्रेसच्या काही अंक वाचण्यात आले. त्याच्यात ब्रह्मवैवर्त पुनराणातलं एक वचन माझ्या वाचण्यात आलं. सगळं जसे तसं शुद्ध माझ्या लक्षात येईल असं सांगता येत नाही, पण सुरुवात करतो त्याची. त्यांनी असं सांगितलंय की ही दास्य भक्ती किती दुर्लभ आहे, हे दास्य भक्ती किती कठीण आहे. त्यांनी सांगताना असं सांगितलंय की ब्रह्मत्वात अपि देवत्वात इंद्रत्वात अमरात अपि अमृत सिद्धी लाभाच्च हरिदास्यम सुदुर्लभा, अशी भाषा आहे. पुन्हा सांगतो, मी म्हटलं जरा थोडं इकडं तिकडं होईल, जरा नीट करून घ्यावं म्हणून तर मांडायचं इथं. पुन्हा सांगतो आणखीन त्याची भाषा किंवा त्याचा भावच सांगतो. ब्रह्मत्वात ब्रह्मपद मिळेल, इंद्रपद मिळेल, अमृतपद मिळेल, अमृत सिद्धी मिळेल, पण हरिदास्यत्वाची भक्ती मिळेलच असं सांगता येत नाही. ही हरिदास्यत्व भक्ती सुदुर्लभ असं सांगितलंय. त्यामुळे दास्य भक्ती आली त्याला अंकित होणं असं म्हटलं जातं. या दासाचा 4 पद्धतीने विचार भक्तिशास्त्राने आपल्याकडे केला. एक अधिकृत दास सांगितले, दुसरे आश्रित दास सांगितले, तिसरे पारिषद दास सांगितले आणि चौथे अनुगदास सांगितले. ते भक्तिरसामृत सिंधू रूप गोस्वामींचा त्याच्यामध्ये हे सगळं आलेलं आहे. आणि मग त्या सगळ्याचा विस्तार केलाय. अधिकृत दास कोणते, आश्रित दास कोणते. त्या आश्रित दासामध्ये काही शरणागत आश्रित दास सांगितले, काही ज्ञाननिष्ठ आश्रित दास सांगितले आणि काही सेवानिष्ठ आश्रित दास सांगितले. त्याच्यामध्ये शरणागत आश्रित दासाकरिता विभीषणाचं उदाहरण दिलं, ज्ञाननिष्ठ आश्रित दासाकरता शुकाचार्याचं उदाहरण दिलं आणि सेवानिष्ठ आश्रित दासाकरता भरत आणि हनुमंताचं उदाहरण दिलं. मी दोन्ही उदाहरणं सगळी उदाहरणं सांगत नाही, पण भरताचं उदाहरण सांगून पुढे जातो. ते जेव्हा रामचंद्र प्रभू राजा झाले आणि राजसिंहासनावर बसले तेव्हा पाठीमागं छत्री धरायचं काम भरताने केलं म्हणे. त्या भरत शब्द किती सरळ आहे बघा. मी तर अनेकदा सांगत असतो, सगळ्या नावाला आकार उकार जोडाक्षर आहे, पण या 4 भावंडामध्ये एकच नाव असं आहे भरत. हे अगदी सरळ आहे. आमचे गुरुजी सांगायचे ज्याच्या अंतःकरणातली भक्ती सरळ आहे त्याचं नाव भरत आहे असं म्हणायचे. सरळ. तुम्ही प्रसंग फक्त कुठं वाचायचा तेवढा सांगतो. चित्रकूट पर्वतावर रामचंद्र प्रभू आणि भरताचा झालेला संवाद आवर्जून वाचा घरी गेल्यानंतर. ते किती गोड संवाद आहे पहा. भरताने ते छत्री धरायचं काम केलं. हनुमंताला ते पटेना. हनुमंतरायांनी सांगितलं, भरतजी तुम्ही दुसरं काहीतरी सेवा करा, हे राजछत्र धरायची कशाला करता, दुसरी कोणती तरी करा. ते म्हटले नाही हेच बरं आहे. मागं कशाला उभारला, पुढे या तुम्ही. नाही म्हटले हे मी मागच बरं आहे. खूप विनंती केली तरी ऐकायला तयार नाही. म्हणून हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रांना विनंती केली. म्हणजे प्रभू तुम्ही तरी सांगा भरतांना, ते मागे उभा आहेत आणि छत्री धरून उभे आहेत, त्यांना तुम्ही तरी सांगा. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंता तो भरत माग आहे ना तोच बरा आहे, आणि छत्री धरून उभा आहे ना तोच बरा आहे, तर राहू दे मागं. हनुमंतरांनी विचार केला, हे खुर्चीवर बसली की बिघडली की.
हे तेव्हापासून चालत आले, आताच अशातला भाग नाही. तर मला वाटलं होतं यांना काही होणार नाही, पण यांनाही गुण लागला. आणि तसंच असते महाराज, बसलं की सुरू होतं, फक्त बसायचाच अवकाश तिथं, बरोबर आहे का नाही, सुरू होतं. मग कुणी असेल ते म्हणलं यांनाही असं गोंधळ झाला यांचाही, काय करावं, असं कसं काय म्हटलं तुम्ही बोलायला लागलात. तेव्हा रामचंद्र प्रभूने दिलेलं उत्तर ऐका. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंता भरत मागा आहे तेच योग्य आहे, छत्री धरून उभा आहे तोच योग्य आहे. काय योग्य आहे? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, हनुमंता नीट ऐक, भरत हा साधू आहे, भरत हा संत आहे आणि तो राजछत्र धरून उभा आहे. भरतासारख्या साधूंनी राजछत्र धरल्याशिवाय हा राम सुद्धा राजा राज्य करू शकत नाही. हा त्याचा रामाचं राज्य यायचं असेल तर साधूचं राज्यछत्र डोक्यावर पाहिजे. विधान अंतःकरणामध्ये आलं. महाराज सांगतात, अशा पद्धतीचे आम्ही अंकित झालो, अशा पद्धतीचे आम्ही सेवक झालो, दास झालो, बळीयाचे आम्ही अशा पद्धतीचं अंकित झालो. म्हटले त्या अंकित झाल्यामुळे काय झालं, आम्ही झालो बळीवंत झालो. आणि बळीवंत झाल्यामुळे ज्या संसाराचं दुःख सगळ्यांना वाटायला लागलं त्या संसाराला आम्ही लाथ मारली. बलवान झाल्यामुळे ज्या संसाराचं दुःख सगळ्याला वाटायला लागलं त्या संसाराबद्दल आता आमच्या ठिकाणी काही राहिलं नाही. लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार. हे संसाराला लाथ मारली याचे वेगवेगळे अर्थ आपल्याला करता येण्यासारखे आहेत. संसाराला लाथ मारली हे कळण्याकरिता अगोदर संसार कशाला म्हटलं हे कळालं पाहिजे. संसाराच्या व्याख्या नेमके काय या कळाल्या पाहिजे. त्या स्वतंत्र व्याख्यांचा विचार आपल्याला करता फक्त 3 प्रमाण 3 व्याख्या सांगून एका वाक्यात पुढे जातो. माझी वेळ संपत आली, फक्त त्याची नावं घेत पुढे जातो. पुन्हा पुन्हा येणं, पुन्हा पुन्हा जाणं यालाही संसार म्हटलं जातं. पुन्हा पुन्हा येणं, पुन्हा पुन्हा जाणं, हे आगा उपजणे आणि लिमणे ही जी भाषा ज्ञानोबांनी आपल्याला दिलेली आहे याला संसार म्हटलं जातं ना. बरं ठीक आहे. दुसरा मुद्दा आपल्याला पाहायचा झाला तर देहालाच संसार म्हटलेला आपल्याला दिसतो. संसाराची अंगी अवघित व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, इथला संसार शब्दाचा अर्थ देह केलेला आहे. आणि तिसरा विचार आपल्या ठिकाणी असलेला जो अहंकार त्यालाही संसार म्हटलं जातं. या सगळ्या संसाराचा विचार करत असताना महाराज म्हणतात या संसाराला लाथ मारली याचा अर्थ 2 पद्धतीने करा. एक, हा संसार मिथ्या आहे हे निश्चय झाला असा अर्थ करा, किंवा हा सगळा संसार ब्रह्मरूप करून टाकला असा दुसरा अर्थ करा. अवघाची संसार केला ब्रह्मरूप असा आहे प्रमाण. तुम्हाला हे पाहिजे होतं. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. सुखाचा करीन नाही, तिकडे नाही जायचं आपल्याला. अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. आणि या वेदांतामध्ये आपली नेहमीची प्रक्रिया आहे. म्हणजे अधिष्ठानाच्या ज्ञानाने कल्पित पदार्थाची निवृत्ती होत असते हे जे म्हटलं जातं ना, हा सिद्धांत उलटा कसा सांगितलाय. कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते. वृत्ती प्रभाकरांनी पंक्ती अशी सांगितली त्याला हिंदीमध्ये, कल्पित पदार्थ की निवृत्ती अधिष्ठान रूप होवे है. आमचे भाऊ असं सांगायचे, असे ताकद लावून सांगायचे, होवे है असं म्हणायचे. ते प्रभाकर ग्रंथ फार गोड आहे महाराज. वृत्ती प्रभाकरातल्या प्रक्रिया एवढ्या गोड आहेत, त्या ग्रंथाची गोडी लागली की मग अन्य आपल्याला काय आहे वेदांत श्रवणाकरिता वेदांत काय आहे, वेदांत श्रवण होण्याकरिता वेदांत श्रवण करता आलं पाहिजे. विधान
निश्चलदाजी हा हिंदी विचारसागर करा निश्चलदाजींचा, त्याच्यातले उल्लेख पहा तुम्ही. काय आहे ते आमच्या एका मित्राने मला सांगितलं, ते म्हणले तुम्ही ते वेदांत सांगता लोकांना कुठे कळतंय. मी म्हटलं सांगत नाही म्हणून कळतं, लोकांना सांगत नाही म्हणून कळत नाही. तुम्ही सांगायला लागा, कळायला लागतंय. नाही असं नाही, त्या सांगायला लागल्यानंतर त्या भूमिका आपल्याला सगळ्या करायला लागतील नाही असं नाही. लाथाडीला संसार हे पाहत असताना या संसाराच्या भिन्न भिन्न व्याख्या, याच्यातला एक विचार मी आपल्याला मांडत होतो की पूर्ण अधिष्ठान रूप झालेला ब्रह्मरूप केला असं म्हणा, मग तिथं लाथाडीला संसार ही भूमिका आपल्याला सगळं लगेच लक्षात येईल. केळा षडूर्मिता मार हे झाल्यामुळे आतापर्यंत ज्या सगळ्या या प्रापंचिक विषयाबद्दलची आसक्ती होती ती आसक्ती मी पाहतोय. त्यामुळे हे ताकद ही समाजासमोर कोणताही दृष्टांत तुम्ही कधीही त्यांचं कीर्तन ऐका, एकही दृष्टांत बिगर सिद्धांताचा बाहेर पडला आणि एकही दृष्टांत बिगर प्रमाणाचं कधी बाहेर पडलं नाही. त्या प्रमाणबद्ध, मग ती ज्ञानेश्वरीतला असेल, भागवतातला असेल, तुकोबाऱ्याचा असेल, काही असेल, पण त्याला प्रमाण दिल्याशिवाय महाराज ती गोष्ट कधी पुढे घेऊन गेले नाहीत. मला पुढे बोलायचं आहे, जन केले ही तृणासमान, तन केले तृणासमान, धन केले तृणासमान. झालं लाथाडीला संसार केला षडूर्मिचा मार. महाराज सांगतात आम्ही बलवान झाल्यामुळे आमच्या ठिकाणी जी भक्तीची ताकद निर्माण झाली, ती भक्तीची ताकद भगवंताच्या कृपाछत्राखाली असल्यामुळे ज्ञान प्राप्त झालं. लाथाडीला संसार भगवंताच्या कृपाछत्रामध्ये असल्यामुळे वैराग्य निर्माण झालं. जनतन धन केले तृणाय समान, भगवंताच्या कृपाछत्राखाली असल्यामुळे भक्ती निर्माण झाली. मुक्तीवर पाय देण्याची ताकद आली. हे फार कठीण आहे. भक्ती निर्माण झाल्यानंतर मुक्तीच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद फार कठीण आहे. त्या ज्ञानोत्तर भक्ती लक्षणा म्हणून जे आपल्याकडे दिलंय, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती माझा आवडीचा विषय आहे. अनेक त्याच्यावर आपल्याला ग्रंथ उपलब्ध आहेत. विशेष उल्लेख करून जाईल संत श्री गुलाबराव महाराजांचं वाङ्मय हे केवळ आणि केवळ ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती प्रगट होण्याकरता निर्माण झालेलं वाङ्मय. मूळ ज्ञानोबरांनी ती भूमिका मांडली. आचार्यांनी प्रबोध सुधाकरामध्ये तर प्रचंड त्याच्यावर चर्चा केली, कशी ही ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती तयार होते, साधन भक्ती कशी आहे, ज्ञानलक्षणा भक्ती कशी आहे आणि मग ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती कशी आहे. प्रबोध सुधाकरामध्ये टप्प्याटप्प्याने मांडलाय. माझ्या या 4थ्या चरणाला विषय महत्वाचा आहे म्हणून थोडी चर्चा करतो 1-2 मिनिटाची. भक्ती जी आहे ती भक्ती कशी आहे, ही मुक्तीवरही पुढं म्हणून भक्ती. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.